पण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ती पाहूयात। पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आणि ती मुळापासून काढून टाकावी लागेल अशी टीका केली आहे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी। अशात आता एका माजी सैनिकाच्या मुलानं गोपीचंद पडळकरांच्या त्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली आहे। तसंच पडळकरांविरोधात पुण्यामध्ये बॅनर झळकावून निषेध व्यक्त केलाय। पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड प्रश्नचिन्ह असा देखील सवाल बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय। गोपीचंद पडळकर यांचं काही दिवसांपूर्वीचं पवारांसंदर्भातलं वक्तव्य आणि एका माजी सैनिकाच्या मुलानं याच गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारणारा एक बॅनर पुणे शहरामध्ये लावलेला आहे। पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड प्रश्नचिन्ह अशा पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत हा बॅनर लावण्यात आलाय। जाहीर निषेध असं म्हणत एका माजी सैनिकाच्या मुलानं पुण्यामध्ये हा बॅनर झळकावलाय। कारण गोपीचंद पडळकर यांनी पवारांना उद्देशून महाराष्ट्राला लागलेली कीड आहे असं म्हटलेलं होतं आणि त्यावरूनच गोपीचंद पडळकर यांना जाब विचारत किंवा प्रश्न विचारत जाहीर निषेध करण्यात आलेला आहे या पोस्टरच्या माध्यमातून। पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड असं प्रश्नचिन्ह उपस्थित करत या माजी सैनिकाच्या मुलानं थेट बॅनरच्या माध्यमातूनच पडळकरांना प्रतिप्रश्न केलेला आहे। थेट जाऊया, चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत पुण्यातून फोन लाईनवरती आहेत। चंद्रकांत, कुठल्या भागामध्ये पुण्यात हा बोर्ड लागला एकतर आणि अशा प्रकारे गोपीचंद पडळकरांना जाब विचारण्याचा बॅनरमधला प्रकार समोर आलाय त्याबद्दल? हॅलो चंद्रकांत बोला। हे जे पोस्टर लावले सूर्यकांत पवार हे माजी सैनिकाच्या मुलाने लावले, त्याचं म्हणणं आहे की पवार फॅमिलीला म्हणजे एकूण पवार आडनावाचे जे लोक आहेत त्यांना स्वातंत्र्य लढ्याचा एक इतिहास आहे, आम्ही सैनिक राहिलेलो आहोत आणि तुम्ही शरद पवारांवर टीका करताना नकळतपणे अख्ख्या पवार कम्युनिटीचा अपमान करताय, त्यांना देशद्रोह ठरवताय, याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? म्हणजे ज्या पद्धतीने राहुल गांधींनी मोदी आडनावावरनं जे स्टेटमेंट केलं त्याच्यावरनं त्यांना शिक्षा झाली, तोच धागा पकडून मग पडळकरांना का शिक्षा नको असं? कारण ते पवार फॅमिलीचा पूर्ण एकटे बारामतीचे पवार नाही तर सगळ्या पवार कम्युनिटीचा जे पवार आडनावाचे लोक आहेत त्यांना स्वातंत्र्य याचा इतिहास आहे, युद्धाचा ह्याचे सैनिक राहिलेले सगळी पवार आडनावाची बरीचशी मंडळी, तर त्यांना मग तो न्याय का? म्हणून या पडळकरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी पोस्टर लावलेले आणि आता राष्ट्रवादीने जवळपास तो स्टँड घेतलेला आहे। बरं चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पुण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या पवारांसंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करणारे बॅनर्स आता झळकतायत। पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा भागामध्ये 2 गटात हाणामारी झाली आणि या वादानंतर परिसरात दगडफेक करत काही गाड्या जाळण्यात आल्या होत्या। या समाजकंटकांकडून पोलिसांचं वाहन देखील पेटवून देण्यात आलं। यानंतर तातडीनं पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आणि आता परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात तणावपूर्ण शांतता मात्र आहे। आता सगळीकडे शांतता दिसते, नागरिकांना काय आव्हान? आता रात्री जे काही 12-1 वाजता 2 गटात बाचाबाची झाली आणि त्याचं म्हणजे दंगलीत रूपांतर झालं। म्हणजे दंगलीत म्हणजे गाड्या जाळण्यात आल्या। पण माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की आता परिस्थिती ही आटोक्यात आहे। रात्री पोलिसांनी ही परिस्थिती आटोक्यात आणली, कलेक्टर साहेब होते, सीपी साहेब होते, डीसीपी असते, त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती आटोक्यात आणलेली। मी सांगितलं की आता रमजान महिना पवित्र आहे, आज तो सण आहे आणि विशेष म्हणजे आज रामनवमी, उद्या महावीर जयंती येईल, आंबेडकर जयंती येईल। आपण सगळ्यांनी शांततेत हे सण साजरे करावे, कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि हे जो वाद आहे हा वाद तरुणामध्ये झालेला आहे गटात, म्हणून याला कोणी राजकीय स्वरूप देऊ नये। जनतेनं सगळ्यांनी शांततेत आज रामनवमी साजरी करावी। विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की एमआयएम असेल, भाजप असेल किंवा शिंदे गट, तुमचं नाव नाही घेतलं पण त्यांच्यासोबत असलेल्या गटांनीच हे घडून आलं, त्यांच्यामुळे विरोधी पक्षाचं हे काम आहे। कोण आरोपी आहे हे लगेच समोर येतील
आणि त्यांच्यावर कारवाई होईल. मग ते कोणाचे असून द्या. हे शहरात पसरू शकलं असतं, मात्र ते कंट्रोलमध्ये ठेवलं गेलं, जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस. हां, खरंच आहे की हे बेसिकली दोन यंग पोरे जे होते त्याच्या गुटचा वादविवाद आहे आणि त्या तत्काल जे आपले शहर पोलीस आयुक्त आहे त्यांनी तत्काल एकदम ऍक्टिव्हिटी केली आणि त्यानंतर हे जे परिस्थिती होती ते आटोक्यात आणलेली आहे. आता शहर पोलीस आपली जे आहे ते जे सोशल मीडियावर पोस्ट जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवत आहे. आपले जे विविध संवेदनशील पॉईंट आहे तिथे पण पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. विरोधी पक्षांनी राजकारण न करता शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मला असं वाटतं करायचं तुम्ही आणि विरोधी पक्षावर आरोप करायचे. ज्या मोर्चाला रॅलीला परवानगी नाही याच्यात सहभागी व्हायचं तुम्ही, हिंदूंना उचवायचं तुम्ही आणि आम्ही राजकारण करतो म्हणायचं. आपण दीड महिन्याने ज्या पद्धतीनं चालू आहे, एमआयएम कडून, भारतीय जनता पार्टीकडून, आमच्यातले जे गेलेले गद्दार लोक आहेत त्यांच्याकडून दोन समाजाच्या मनात विष पेरण्याचं काम चालू आहे. हिंदू आणि मुसलमानामध्ये विष पेरण्याचं काम चालू. मी 1 महिन्याने सांगतो की यांना दंगल घडवायची या शहरात एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टीला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलंय आणि आगामी निवडणुका शिवसेनेसोबत लढणार असल्याचं देखील शहांनी सांगितलं. जागा वाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबा असं देखील शहा म्हणालेत. तसंच 2019च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेशिवाय लढलो असतो तर बहुमत मिळालं असतं हे सांगायला सुद्धा शहा विसरले नाहीत. जनप्रतिनिधि जो छोड़कर वहां से भागे वो हमारे कारण नहीं भागे हैं, जनता के दबाव के कारण वहां से निकले हैं. तो इसी में जवाब है. जनता ही चाहती थी कि शिवसेना और भाजपा इकट्ठा रहे, तो असली शिवसेना अब हमारे साथ आ गई है और हम और शिवसेना इकट्ठा होकर सरकार बनाए हैं. चुनाव भी लड़ेंगे, चुनाव भी जीतेंगे. रियल शिवसेना है. चुनाव आयोग ने भी ये सिद्ध कर दिया है. धनुष बाण का निशान भी उनको दे दिया है. भारतीय जनता पार्टी और शिवसेना साथ में चुनाव लड़ेंगे. मर्जर का क्वेश्चन डज नॉट अराइज. ना ऐसा कोई प्रपोजल है, ना कोई ऐसा विचार चल रहा है. जो महाराष्ट्र में हुआ उस पर सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी की. जो 5 मेंबर कॉन्स्टिट्यूशन बेंच जो सुप्रीम कोर्ट की थी, उन्होंने कहा कि गवर्नर को एमएलएस के मतभेद होने की वजह से फ्लोर टेस्ट की कोई बुलाने की कोई आवश्यकता नहीं थी. क्या कहते हैं आप? जजमेंट आने तक बहुत आकलन नहीं लगाना चाहिए. जजमेंट आएगा तो सुप्रीम कोर्ट है, देश की सर्वोच्च अदालत है, जो तय करेगी वो सब लोग मानेंगे. मगर जज साहब काफी सवाल सुनवाई के दौरान पूछते हैं, उसको जजमेंट नहीं मान लेना चाहिए. आता राज्यातलं सत्तांतर हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावरूनच झालं असल्याच्या मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर हेराफेरी चित्रपटाची आठवण येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर तानाजी सावंत एखादं स्टेटमेंट करतात ते आपण किती सिरियसली घ्यायचं ते ठरवलं पाहिजे. त्यांचा अभ्यास किती असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे असं रोहित पवार म्हणाले. थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतात तिथे. महाराष्ट्र सरकारला नपुसंक म्हटलंय. जे गेल्या 5 किंवा 6 महिन्यापासून या राज्याची जनता तेच म्हणते. नपुसंक, बिनकामाचे असे अनेक उपाध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयानं लावल्या. आता ह्याच्या मागे तर आम्ही नाही आहोत. जर या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे महाराष्ट्र सरकारविषयी, याच्यावरून या सरकारची पत काय आहे, या सरकारची प्रतिष्ठा काय आहे आणि हे सरकार कशा पद्धतीनं सत्तेवर आलं आणि काम करत आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झालेलं आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुसंक हा शब्द वापरला नव्हता. जे आम्ही म्हणतोय की सरकार अस्तित्वातच नाही. विशेषतः मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं स्वतःला गुलाम असल्याची जाणीव करून देत आहेत. रोज बसू का, खाऊ का, जेवू का, बोलू का, वाचू का,
बरं का, डोळे उघडू का, डोळे मिटू का, यालाच एका वेगळ्या शब्दामध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्या सरकारवरती हल्ला केला. महाराष्ट्रामध्ये विविध मार्गानं धार्मिक आणि जातीय तणाव वाढावे, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहावी, असं काम हे सरकार करत आहे. हे यांचे राजकारण आहे. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी एकच हातोडा मारला. आता तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर यावं, जनतेचं डोकं ठिकाणावर आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर यावं, एवढंच मी सांगतो. सर, दंगलीचा उल्लेख केला. काल संभाजीनगरमध्ये देखील 2 गटांमध्ये तेढ निर्माण झाला आणि जाळपोळ झाली आणि 2 तारखेला महाविकास आघाडीची सभा देखील. बघा, मी वारंवार सांगतोय की या सरकारचा एकमेव हेतू आहे या राज्यामध्ये अशांतता निर्माण व्हावी, दंगली घडाव्यात. मुळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतो, ते फडणवीस दिसत नाहीये. हे सुद्धा फडणवीस कुठेतरी निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करताना दिसतो. त्याची कारणं शोधावी लागतात आणि ती कारणं जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीये की त्यांच्या चेहऱ्यावर मायुसी का आहे. काल सुद्धा जी संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली हे सुद्धा सरकारचं अपयश आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा आहे. आणि त्यासाठी मिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतात, इतकंच मी सांगतो. महाविकास आघाडीच्या सभेवर याचा काही परिणाम होईल? अजिबात नाही. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभा या दणक्यात होतील. शिवसेनेच्या सभासुद्धा होणार आहेत, त्याही दणक्यात होतील. आपण खेड आणि मालेगावला पाहिलेलं आहे. पुढली सभा पाचोऱ्याला होण्याची शक्यता आहे. विदर्भात होईल, नंतर पाचोऱ्यात होईल. त्याची तयारी सुरू आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, सुप्रीम कोर्ट ने कल जो टिप्पणी की है सरकार को नपुंसक सरकार कह के धार्मिक विधानों के ऊपर. देखिए, महाराष्ट्र में सरकार का कोई अस्तित्व ही नहीं दिख रहा. हम ये पहले से बोल रहे कि यहाँ सरकार है या नहीं किसी को पता ही नहीं चलता. जो राज्य के मुख्यमंत्री हैं, जिनको हम पर थोपा है, जो गैर कानूनी सरकार के मुख्यमंत्री हैं, वो तो बस दिल्ली के आदेश से काम करते हैं, अपने आप को शिवसेना के मुख्यमंत्री मानते हैं, लेकिन ये गलत है. वो हर बात पर दिल्ली की तरफ देखते हैं या फडणवीस जी की तरफ देखते हैं. क्या मैं अब जागूं, क्या मैं आँख खोलूं, क्या मैं ये पढ़ूं, क्या मैं ये बोलूं या ना बोलूं, क्या मैं यहाँ उठूं या बैठूं, ये सब कुछ उनका इस प्रकार से अगर काम चल रहा है तो सर्वोच्च न्यायालय ने कहा है ये ठीक है. राज्य की स्थिति बहुत गंभीर है. ये सरकार के जो लोग हैं वो आप सिर्फ उस काम को लगे हैं कि इसमें इस राज्य में अस्थिरता और अशांतता निर्माण. तर नेहमीप्रमाणे संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि त्यात राज्य सरकारवरती केलेली कडाडून टीका आपण पाहिली. यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊन इतर बातम्या पाहण्यासाठी लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.